हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान असाल आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला देत आहे भरभरून असा प्रतिसाद, तर मला खूप आनंद होत आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहेत पण लाईक शेअर आणि कमेंट्स नाही करत आहे, तर त्याबद्दल काही मला म्हणजे म्हणायचं नाही आहे. पण तुम्ही बघत आहे तेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि की नाही आज म्हणजे सांगायचं असं आहे की आमच्या कॉलनीत आहे आज म्हणजे विठू माऊलीच्या मूर्तीची स्थापना. आणि आमच्या कॉलनीत तसे खूप सारे मंदिर आहे, पण विठ्ठलाचीच मूर्ती नव्हती, तर त्याचंच मंदिर तयार होत आहे. तिथे आम्हाला सगळ्याला आमंत्रण आहे, आमच्या कॉलनीतल्या सगळ्या लोकांना. म्हणून आज मी पटापट सगळे कामं करत आहे. सकाळीच उठले आणि लवकर कामं करत आहे. आणि आज म्हणजे त्यांनी की नाही भाजीला वगैरे गवार आणि भेंडी आणली होती, तर तेच मी अशी वेगळी करून ठेवत आहे. दोन्ही मिक्स होती ना, म्हणजे मला धुवायला आणि निसायला थोडं म्हणजे त्रास जाते, म्हणून मी पटापट ते काम करून घेत होती. आणि मला कुठेही जायचं असलं तरी माझे मुलं आणि माझा नवरा जेवायला कुठंच येत नाही, म्हणून मला त्यांच्यासाठी स्वयंपाक करावाच लागतो. कितीही मला बाहेरचं काम असलं, काहीही असलं, तरी सगळं काम मला आवरूनच जावं लागते. मग मी माझं पटापट कामं करत होती आणि इथे यश पण मला थोडीफार मदत करत होते. मुलं घरी असले की मला काही कामाचं टेन्शन नाही राहत, थोडंफार ते पण काम करून घेतात, म्हणून मी पण त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे करते. आणि मला असं वाटते की चला करूनच घ्यावं, कारण की ते आपलं काम आहे. चला तर मी आता तयार वगैरे झालेली आहे, साडी वगैरे घातली छान. आणि कॉलनीतल्या बाया पण माझ्यासाठी सोबत येण्यासाठी तयार झाले आहेत. तर आम्ही आता निघत आहे मंदिराकडे. तर सगळ्या मैत्रिणी वगैरे आम्ही कॉलनीतल्या सगळे छान तयार झालो आणि मंदिराकडे निघालो. आणि सगळ्याजणी जेव्हा आम्ही सोबत जातो ना, आम्हाला खूप मजा येते. आणि इकडे बघू शकता तुम्ही, मंदिरात तर खूप गर्दी होती, कारण की आमच्या इकडे विठ्ठलाचीच मूर्ती नव्हती. तर इतकं छान म्हणजे वाटत होतं ना, खूप म्हणजे करमल्यासारखं वाटत होतं तिथं गेल्यावर. रोज सध्या पाऊस चालू आहे, पण आज स्थापनेच्या दिवशी नाही का पाऊस नव्हता, तर म्हणजे एक गुड म्हणजे ते काम पण खूप म्हणजे देवाचीच कृपा असावी की त्या दिवशी पाऊस पण नाही आला. सगळ्यांची म्हणजे दर्शन वगैरे पण छान झालं आणि तिथे महाप्रसाद पण होता. तर सगळ्यांनी आम्ही मस्त छान बसून महाप्रसाद घेतला. आणि महाप्रसादामध्ये डाळ भाजी होती ना, ती चव इतकी छान होती का तशी डाळ भाजीला चव घरच्या भाजीला पण नसते. तर आम्ही खूप एन्जॉय केला. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.